नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. गडकरींच्या राजीनाम्याच्या मागणीनं राजकारणात मोठी खळबळ. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील सत्ताकारण पुन्हा तापलंय. विरोधकांकडून आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येतेय. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत थेट भूमिका मांडली. हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय की नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि या इथेनॉलचं कांड करणारा दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नसून मोदी सरकारमधील एक मंत्री आहे. त्यामुळे मोदींनी देशातील तमाम वाहनधारकांना ज्यांची वाहनं गेल्या दिवसांमध्ये अत्यंत खराब झालेली आहेत, वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झालेली आहे, अशा सर्वांची माफी मागावी व नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा. या मागणीनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून या आरोपांवर संबंधितांकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं.